सांगलीमध्ये आजी माजी खासदार भर सभेत एकमेकांना भिडले। विशाल पाटील आणि संजय काका पाटलांमध्ये वादावादी। तासगावच्या रिंग रोड मंजुरी प्रकरणावरून झाली बाचाबाची। पुण्यातील बोबदेव घाटातील सामूहिक अत्याचार प्रकरणी तब्बल 250 संशयितांची चौकशी। मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून परळीमध्ये 1000 श्रवण यंत्रांचं वाटप। बीड जिल्ह्यात 6 मतदारसंघात महायुतीचे उमेदवार निवडून आणण्याचा संकल्प। धाराशिवच्या कळंबमध्ये झळकले अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर। कळंब शहरातील मुख्य मार्गावर गर्दीच्या ठिकाणी लावले बॅनर। महाराष्ट्रातील बॅनरवर जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असा उल्लेख। मनसेच्या गटाध्यक्षांचा येत्या 13 ऑक्टोबरला मुंबईत मेळावा। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये गोरेगाव एनएससी ग्राउंड येथे पार पडणार भव्य मेळावा। सोलापूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न। धनगर समाजाने ताफा अडवण्याचा केला प्रयत्न। एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करण्याची आंदोलकांची मागणी। मराठी भाषा समिती अध्यक्षांच्या पत्रातच अनेक चुका। आमदार चेतन तुपे यांनी वाटलेल्या मराठी भाषा पत्रकात अनेक चुका। मराठी शब्दांच्या चुका असलेलं पत्रक जोरदार व्हायरल। शिवडी मतदारसंघातील पाणी प्रश्नावर मनसे आक्रमक। महापालिका वॉर्ड ऑफिसच्या समोर मनसेचं आंदोलन। बाळा नांदगावकरांच्या नेतृत्वात ढोल बजाव आंदोलन। मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइझ्झू भारत दौऱ्यावर। भारताच्या सुरक्षेला धोका पोहोचणार नाही। भारतामध्ये येताच मुइझ्झू यांचे सूर बदलले। माळशिरसमध्ये महाविकास आघाडीला धक्का। संभाव्य उमेदवार उत्तम जानकरांना विरोध। खरा जातीचा दाखला असलेल्याला उमेदवारी देण्याची मागणी। बीडमधील चिमुरडीवरील अत्याचार प्रकरणी आज माजलगाव बंदची हाक। सर्वपक्षीय संघटनांच्या वतीनं बंदची हाक। पोलिसांनी कारवाई करण्यास विलंब केल्याचा आरोप। पालघरच्या किनारपट्टीवरील सुरक्षा आणखीनच बळकट होणार। पालघर पोलिसांच्या पथकामध्ये 4 स्पीड बोट आणि 4 ट्रॉलर समाविष्ट होणार। नवीन साहित्यामुळे आता समुद्र किनाऱ्यावर पोलिसांचं असेल विशेष लक्ष। पुण्यात 3 महिन्यांमध्ये 13,200 घरांची विक्री। पुणेकरांची मध्यम आकाराच्या घरांना पसंती। घरांच्या किमतीत गेल्या वर्षीच्या तुलनेत 5% वाढ। राज्य सरकारकडून अहमदनगर शहराचं अहिल्यानगर असं नामांतर। स्थानिक स्वराज्य संस्थांकडून नामांतराच्या प्रक्रियेला सुरुवात। महानगरपालिकेच्या कार्यालयावर अहिल्यानगर महानगरपालिका असं झळकलं नाव। राजापूर लांजा मतदारसंघात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का। 18 गावांमधील पदाधिकाऱ्यांचा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।